सर्वांना जय शिवराय। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत। ती गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचा पगार। तिथे महिला असू शकते, पुरुष असू शकतात। शक्यतो पुरुषांनी हा व्हिडिओ अगदी स्किप न करता पहा, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या नातेवाईकांनी आपल्याला पगार विचारल्यानंतर आपण त्यांना पटकन सांगून टाकायचं का, याच विषयी आपण बोलणार आहोत। तर बघा, या जगामध्ये, या कलियुगामध्ये प्रत्येक आपल्या नातेवाईकाला आपल्या पगाराची खूप काळजी पडलेली असते, विशेष करून नातेवाईकांनाच। कारण मित्र लोक एक दोन वेळा विचारून नाही सांगितले तर एवढं लक्ष देत नाहीत, ते पुन्हा विचारत नाहीत। पण नातेवाईकांना आपल्याला पगार किती आहे हा आकडा जाणून घेण्यासाठी ते काय कोणत्या थराला जातील काहीही सांगू शकत नाही। तर बघा, जर एखाद्या नातेवाईकांनी आपल्याला आपला पगार विचारला तर सांगायचा का, तर नाही सांगायचा, अजिबात सांगू नका। जर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागला असाल किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी कामाला लागला असाल, सरकारी जॉब असेल किंवा प्रायव्हेट असेल, पण तिथे तुम्हाला सॅलरी चांगली असेल, तरी सुद्धा तुम्ही सांगू नका। कारण हे लोक ना तुमचा अंदाज काढण्यासाठी बसलेले असतात। ज्यावेळेस तुम्हाला तो व्यक्ती समोरचा तुमचा पगार विचारेल तेव्हा सांगा, हा आहे थोडंफार माझं स्वतःचं भागून मी घरात देऊ शकतो, म्हणजे माझं घर चालू शकतं, इतका मला पगार आहे, पण आकडा कधीच सांगू नका। जर तुमचा पगार कमी असेल तर ते तुलना करतात, त्यांच्या घरातल्या व्यक्तीच्या पगाराची आणि तुमच्या पगाराची तुलना करतात, किंवा अरे म्हणजे आणि जर पगार जास्त असेल तर त्यांना वाटतं अरे बापरे याला एवढा पगार आहे, आणि ते तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतात। स्पष्ट तुम्हाला बोलणार नाही, पण इकडं तिकडं 2-4 महिने गेले की तुमच्याकडून त्यांना मदत हवी असती आणि मदतीची अपेक्षा ठेवतात। त्यामुळे जरी पगाराचा आकडा जास्त असेल किंवा कमी असेल, आकडा कधीच कोणाला सांगू नका। कारण नातेवाईक ना एक बार त्यांचा घरचा विषय जो आहे तो संपत नाही, पण त्यांना तुमचा पगार जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते। त्यामुळे पगार हा विषय कधीच कोणाला सांगू नका। पगाराचा विषय जर तुम्हाला कोणाला सांगायचा असेल तो फक्त आणि फक्त तुमच्या आई वडिलांना सांगा। आणि आता बघा, त्याच्यानंतर नातेवाईक हा विषय असा आहे, तुमच्या पगारावर इतकी चर्चा करणार की बाबा मग तुला पगार किती आहे। एखादे तर नातेवाईक असे इतके निर्लज्ज असतात, एकदा विचारून, दोनदा विचारून, तीनदा विचारून ते अजिबात गप्प बसत नाहीत, ते सतत तुम्हाला वारंवार विचारत राहतात। पण त्यांच्या आहारी अजिबात तुम्ही जाऊ नका, आकडा अजिबात त्यांना कधी सांगू नका। ते 10 वेळा तुम्हाला प्रश्न करत राहतील, 10 वेळा तुम्हाला तुमचा आकडा विचारत राहतील, पण तुम्ही जेवढं त्यांना टाळता येईल तेवढं टाळा। पण हे लोक टाळूही देत नाहीत। तुम्ही त्यांना जेवढं इग्नोर कराल किंवा त्यांच्याशी जेवढी तुम्हाला जेवढं त्यांच्याशी लांब राहता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा। आणि पगाराचा आकडा कधीच सांगू नका। तुम्ही जर जुनी कंपनी सोडून नवीन कंपनी जरी जॉईन केली तरी सुद्धा मी चांगल्या कंपनीत लागलोय हे सुद्धा त्यांना सांगू नका। कारण त्यांचं ना इतकं ते वृत्ती असते ना, त्यांची इतकी घाणेरडी असते की जर कमी पगार असेल तर तुम्हाला ते नावं ठेवणार की काय हा एवढ्याशा पगारात काम करतो आणि काय ह्याच्या घरात ह्याचं काय भागणार आहे। आणि जर जास्त पगार असेल तर मात्र त्यांच्या मग अपेक्षा तुमच्याकडून वाढत जातात। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, अजिबात नातेवाईकांना पगार ही गोष्ट आकड्यात कधीच सांगू नका। हा सांगा तुम्ही, हा माझं घर भागेल, माझा खर्च भागेल, इतका मला पगार आहे। जय शिवराय।